तिकडंच जाय, त्याला सांभाळणं मात्र सध्याच्या आता काळामध्ये खूप गरज झालेली आहे. मोबाईलच्या माध्यमातून काय झाले, शाळेपासूनच मुलं मोबाईल वापरत आहेत. मोबाईल पाहिजेत, आपल्या घरचा वडिलांचा घ्यायले, आईचा घ्यायले. बऱ्याच अशा लेकरांच्या ह्या मोबाईलमुळे इतक्या समस्या निर्माण झाल्या की पालकाच्या त्या काही समस्या लक्षात येणं. त्याचं 5वी 6वीपासून इन्स्टा अकाउंट आहे, फेसबुक आहे, आणखी आता माझं सुद्धा फेसबुक अकाउंट नाही, इन्स्टा तुम्हाला माहिती नाही. परंतु 5वी 6वीच्या लेकरांकडचं इन्स्टाचं अकाउंट आहे, फेसबुकचं अकाउंट आहे आणि त्याच्या माध्यमातून हे लेकरं मात्र खरंच वाया जात आहे. कारण त्याच्याकडे नको नको ते खजिना त्याच्यासमोर उपलब्ध झालेला आहे. मग मला तर असं वाटतं की ह्या मोबाईलची अनावश्यक काहीच गरज नाही. तर मग मोबाईल आपण विद्यार्थ्याकडे दिलाच नाही, कमीत कमी दिला पाहिजे. गेला तर आपण ते 7 ते 9च्या मध्ये, हा तुला काय पाहिजे, अभ्यास शाळेतला अभ्यास आहे ना, काय आहे तर ते माझ्यासमोर पहा. एक मोबाईल द्यायचा ना आपण बाहेर जायचं ही असं नको. म्हणजेच आपण सर्वात महत्त्वाचं की संध्याकाळी 2 तास ही एक आपली इन्व्हेस्टमेंट आहे, की ती अशी इन्व्हेस्टमेंट आहे की ती पिढ्यानपिढ्या, एकदा आपले चांगले विद्यार्थी बनले, आपले मुलं चांगले बनले, त्यांना सवयी चांगल्या लागल्या की काय होतात, ते चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. अभ्यासाबरोबरच त्यांना चांगल्या सवयी लागतात. मग त्यांचे लहान लेकरं येतं, तुमच्या घरचे लहान लेकरं येतं, लहान भावंड येतं, त्या मुलींचे, त्यांना एवढं लागतं अरे आपली मोठी दिदी बसायला अभ्यासाला 7 ते 9 संध्याकाळी, मग तेही बसायला लागतात. लहान असे लेकरं येतं, ते नाही वळण लागते. म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट आहे ती कायम स्वरूपाची इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या माध्यमामध्ये वेगवेगळी संपत्ती वगैरे घेतो, त्याबरोबर ही मात्र सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. एकदा आपले लेकरं बनले की मग आपली पुढची पिढीची आपली म्हणजे चिंता मिटली आहे. मग काय करतील काय नाही, लग्नाचे प्रश्न येतात, तर ते सगळे आपोआप सुटून जातात. फक्त आपल्याला